नमस्कार, मी पुष्पा गांगर्डे. आई तुमच्या संवादाची सोबती या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये मॉडेल बाळ घेऊन आपण भांडे घासण्याविषयीचा व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच पद्धतीने आता आपण कपडे धुणे, कपडे कसे धुवायचे, स्पीच थेरपी देता देता आपण याविषयी कपडे धुण्याविषयी संभाषण करणार आहोत. तर स्पीच थेरपीचा आपल्याला स्पीच थेरपी द्यायची म्हणजे काय करायचं नेमकं, तर बाळाला ती जी कृती चालू आहे त्या कृतीविषयी जी सर्व भाषा आहे ती सर्व भाषा त्या बाळाला आली पाहिजे. नॉर्मली जर आपण कपडे धुत असेल तर एखाद्या बाळाला 4-5 वर्षाचं बाळ झालं, 3 वर्षाचं बाळ हे धर, एवढा रुमाल घे, तेवढा वाळत घाल असं म्हटलं गावाकडे तरी पण ते मुलं जाऊन वाळत टाकतात. शहरामध्ये अशा प्रकारचं आता वॉशिंग मशीन आलेले आहे, त्याच्यामुळं कपडे धुण्यास आई धुत असताना बाळ तिथं तिच्याजवळ थांबणं आणि त्या कृतींवरती संभाषण. त्यावेळेस नॉर्मल बाळ असतं ते आई एक वेळेस जरी म्हटली बाजूला सरक मला कपडे धुवू दे, तरी त्याला कळतं की आई कपडे धुती. जी कृती चालू आहे आईची त्याला कपडे धुणे असं म्हणतात. मग ते एकदा दोनदा असं ते पण बऱ्याच वेळा ऐकतं आणि त्याच्यानंतर त्याला या कृतीला असं म्हणायचं, यासारखं संभाषण त्याला करता येतं. आणि अशी सर्व प्रकारच्या कृती चालू असतानाच त्या कृतीला काय काय भाषा आहे ही भाषा त्या बाळाच्या लक्षात येऊन मग ते बोलायला लागलेलं असतं. त्याच पद्धतीने आपण आता या स्पीच थेरपीमध्ये करत आहोत की आपण एक एक कृती घेऊन त्या प्रत्येक कृतीवरती आवर्जून त्याचं लक्ष आहे की नाही ते पाहून त्याला त्या कृतीवरती संभाषण त्याच्याबरोबर करतोय, त्याला बोलायला शिकवतोय, त्याच्यासाठी कोणती भाषा आहे ती वापरून मग ती बाळाकडून बोलून घेऊन अशी एक एक कृती मिळून सगळ्या कृतींबरोबर जर रोजच बोलत राहिलं तर हे बोलता न येणारं बाळ जे आहे ते कर्णबधिर असो किंवा इतरही कुठलं वाचादोष असणारा असो किंवा स्वमग्न असो, कुठलंही बाळ, काही बाळांना कुठल्याही रिपोर्टमध्ये येत नाही, तेही बाळं बोलत नाहीत. ते 4-4, 5-5 वर्षाचे होऊस तर आईवडील त्याची वाट बघतायत की तो बोलेल म्हणून. असं कोणतंही बाळ की ज्या बाळाला बोलता येत नाही त्या बाळाबरोबर आपण जर या प्रकारे संभाषण करत राहिलो तर सर्व संभाषणाप्रमाणे त्या बाळाला काही दिवसानंतर तुम्ही कशा प्रकारे शिकवता प्रभावीपणाने, बाळाचं त्याच्याकडे किती लक्ष आहे या प्रमाणात त्याला दिवस लागतात. 6 महिने, 1 वर्ष किंवा 2 वर्ष, तोपर्यंत ते बाळाची भाषा डेव्हलप होते. त्याच पद्धतीने मग आपण आता कपडे धुताना त्याच्याबरोबर कसं संभाषण करायचे. एखादी जर फ्लॅटमधली आई असेल तर ती वॉशिंग मशीनमध्ये जरी तिने कपडे टाकायचे असतील तरी 2 कपडे ठेवून कवायना त्या बाळाबरोबर त्या प्रकारचं संभाषण केलं पाहिजे आणि तरच त्या बाळाला त्या गोष्टीविषयी बोललेलं समजेल आणि त्याचा अर्थही कळेल. कारण की परत अभ्यासक्रमात पण अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात, तिथं पण त्या कृती दाखवलेल्या असतात, त्या कृती त्याला दिसतात परंतु त्याविषयी भाषा त्याला बोलता येत नाही. मग आपण कपडे धुण्याविषयी संभाषण करणार आहोत. आता कपडे धुताना मी कपडे घेते, आपण कपडे धुवू, कुठेही हौदावर धुतात जाऊन, कोणी बाथरूममध्ये धुतंय त्या ठिकाणी पण बाळाला आपण सहभागी करून घेतोय. आता मी ह्या कपड्याला साबण लावते, ते कपड्याचं नाव तुम्ही सांगू शकता. हा पप्पांचा टॉवेल आहे, आता मी तो धुते, मी साबण लावते, धर तुला रुमाल घे. ते पण बाळ काय तिथं गपचूप उभं राहत नाही, आई करती ते पाहायचं, आई काय बोलती ते समजून घ्यायचं असं काही नसतं. त्यावेळेस तो काही कृती करू शकतो. तो तिथं नळ चालू करतोय, नळ असेल तर नळ बंद करतोय किंवा पाणी सांडवतोय किंवा शांत बसलाय, कुठलीही कृती असू शकते. त्या कृतीवरती आपल्याला लगेच संभाषण करायला लागायचे. थांब पाणी सांडू नको, थांब बादली भरली नळ बंद कर, नाहीतर पाणी संपले नळ चालू कर, थांब आता आपण दोघे साबण लावू. त्याला जेव्हा तुम्ही साबण लावायला जाताल तेव्हा तो त्या कृतीकडे लक्ष देणार आहे. तुम्ही एकटी मनाने साबण लावताय आणि तो लगेच पाहणार नाही आहे त्याच्याकडे. तर मग तुम्ही साबण लावताय, हा पप्पांचा टॉवेल आहे, जो कपडा धुताय त्या कपड्याचं तुम्ही नाव सांगू शकता. तो कपडा कुणाचा आहे ते पण आपल्याला शिकवायचं आहे. त्याला डोळ्याने जरी दिसत असेल तरी पण तो कपडा रोज दिसतोय त्याला, परंतु त्या कपड्याचं नाव काय आहे, ते कुणाचे आहे त्याला पण दिसतात. पण त्याला शब्द द्यायचा आहे ना की ही साडी आईची आहे, ही साडी आजीची आहे, हा टॉवेल पप्पांचा आहे. मग त्याला मी साबण लावते, मी कपड्यांना घसरा मारते, मी कपडे ब्रशने घासते. तो पण ब्रश घेईल, साबण लावील, तर त्याची कृती तू काय करतो, त्याचं काय नाव असेल ते, ओम शिवम. अरे शिवम तू साबण लावतो का, पप्पांचा रुमाल आहे, तू साबण लावतो. साबणचा रंग, साबणाने झालेला फेस, ते सर्व तिथं आणखीन अनेक प्रकारची वाक्य असू शकतात जे तुम्ही त्याच्याबरोबर बोलू शकतात. मग अशा पद्धतीने तुम्ही मी आता कपडे धुवून झाले, आपण कपडे पिळूया. नळ चालू केला, त्याच्या खाली तुम्ही कपडे पिळताय
किंवा बकेटमध्ये पाणी आहे त्याच्यात कपडे पिळतात. तू बाजूला सरक, तू भिजला का, थांब मी कपडे पिळते, हे बघ मी कपडे पिळले. आपण आता कपडे वाळत टाकू. वाळत टाकतानाही तुम्ही परत सर्वांची नावे, आपल्याला घरातील सर्व व्यक्तींची ही नावे शिकवायचीच आहेत. ते प्रॉपर बसून ही आई हे पप्पा असं शिकवण्यापेक्षा तुम्ही या कृतीतूनही बऱ्याचशा गोष्टी शिकू शकतात. आणि माझ्या माहितीनुसार तर आपल्याकडं कमीत कमी 2 ते 3 वर्षाच्या नंतरच बाळाला स्पीच थेरपी दिली जाते. त्यांना त्यानंतरच असं लक्षात येतं की बाळ बोलत नाही म्हटल्यावर त्याच्याबरोबर त्याच्यासाठी स्पेशल काहीतरी केलं पाहिजे म्हणून. नाहीतर ते तर 5 वर्षापर्यंत वाट पाहतात की तो त्याच्या मनाने बोलेल. आणि क्वचित काही पालक आहेत की जे त्यांना माहीत आहे अगोदरच, तरी त्याही बाळाला जर ती कृती करता येत नाही आपल्याबरोबर, परंतु तो ऐकू शकतोय, तर तो ऐकून ती कृती काही दिवसांनी बोलणार आहे, शिकणार आहे. त्याच्या वयाच्या प्रमाणामध्ये तुम्ही भाषा कमी जास्त करू शकता. ते बाळ जे माझ्या माहितीनुसार तर 2 वर्षापुढच्या पुढचे बाळ आपल्या मागे आपण जे काम करतो त्या कामामध्ये चांगल्या प्रकारे लुडबुड करू लागतं आणि त्याच्यातच तुम्ही भाषा विकास करण्याचा प्रयत्न करायचा आहे. मग मी कपडे झटकले, हे बघ हे पप्पांचं बनियन आहे, ही तुझी चड्डी आहे, ही शिवमची चड्डी, शिवमचा शर्ट आहे, आता मी वाळायला टाकते. त्याच्यामध्ये तुम्ही त्याचे सर्व कपड्यांचे कलर सांगू शकताय, कपड्यांची नावं सांगू शकता, कपड्यांचा रंग सांगू शकता, ते कपडे कोणाचे आहेत ते सांगू शकता, कपडे धुतले, पिळले, वाळत टाकते, यासारखं सर्व प्रकारचं संभाषण त्या बाळाबरोबर करत करत तुम्ही ती कृती केली. आणि अशाच प्रकारची कृती जर तुम्ही रोज केली, त्याचं जर त्या गोष्टीकडे लक्ष असेल, तर त्याच्यातून त्याची भाषा, पहिली गोष्ट म्हणजे अगोदर रोज बोलून ती गोष्ट भाषा त्याला समजायला लागते. समजल्यानंतर त्याच्यातले काही प्रमाणामध्ये शब्द तो बोलायला लागतो आणि त्या शब्दाला पकडून आपण त्याचे पुढचे मागचे शब्द अजून त्याच्यामध्ये ॲड करून पूर्ण वाक्यामध्ये संभाषण त्याच्याकडून करून घेऊ शकतो. आणि यासारख्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आई तुमच्या संवादाची सोबती या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.